मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत शेवभाजी, अगदी चमचमीत हॉटेलसारखी चवीला। आणि रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा। तर ही भाजी भाकरी चपाती बरोबर खूपच छान लागते। चला तर वेळ न घालवता आपण किचनकडे वळूया। इथे 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत मोठे आणि व्यवस्थित एकदम बारीक कट करायचे आहेत, त्यामुळे ग्रेव्ही खूप छान होते। त्या प्रकारे तुम्ही पाहू शकता। शेवभाजी आणि भाकरी किंवा चपात्या ह्या संडेला नाश्त्याला करायचं, कारण आपण संडेला लेट जेवण होतं, आपलं तयार होत नाही 2 वाजेपर्यंत। तर मुलं वगैरे आपण 2 वाजेपर्यंत ही शेवभाजी खाऊन राहू शकतो। नंतर काही जेवणाला उशीर झाला तरी चालतो। आपल्याला कांदा एवढा बारीक असा करून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही। प्रथम आपण 2 चमचे तेल घालूया। आता इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतले आहेत, ते आपण कट केलेले यामध्ये ॲड करूया। 3 ते 4 मिनिटं कांदा आपल्याला होऊन द्यायचा आहे। आता आपण यामध्ये कढीपत्ता घालूया। आलं लसूण पेस्ट 1 चमचा इथे घेतलेला आहे। 2 मिनिटं परतून घेऊया। 3 ते 4 मिनिटं कांदा इथे परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण 2 टोमॅटो घेतले आहेत मीडियम साईजचे, एकदम बारीक कट करायचे आहेत, ते ॲड करूया। मीठ घालूया चवीनुसार। नंतर आपल्याला मीठ घालायचं नाही आहे, आत्ताच मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर नरम होतो। छान असा टोमॅटो नरम झालेला आहे। आता ह्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेल्या आहेत, ते सुद्धा ॲड करूया। म्हणजे झणझणीत चमचमीत आपले शेवभाजी तयार होईल। आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि मसाले ॲड करायचे आहेत। इथे हळद पाव चमचा, धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, होममेड मसाला घरगुती मसाला इथे अर्धा चमचा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घेऊ शकता। लाल मिरची पावडर अर्धा चमचा। आता हे लो फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये। छान असे 2 मिनिटं तेलामध्ये मसाले परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी ॲड करायचं आहे। शेवटी याची टेस्ट पाहून तुम्ही मीठ परत ॲड करू शकता, कारण ऑलरेडी आपण मीठ यामध्ये ॲड केलेलंच आहे। आता आपण 2 ते 3 मिनिट ह्याला उकळी यायला देऊया। आता इथे आपण शेव ॲड करूया। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। आता जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे, 1 मिनिटामध्ये गॅस बंद करायचा आहे। मस्त अशी शेवभाजी तयार झालेली आहे। मंडळी, रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल। शेवभाजी झालेली आहे। तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या तयार करून घेऊया। चपातीबरोबर सुद्धा खूप मस्त लागते शेवभाजी। मंडळी, ही एकदम सोपी रेसिपी आहे आणि लागते पण खूप छान। सकाळच्या नाश्त्याला नक्की करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, इतर नातेवाईकांना शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।